राजाच्या पाटलाने एका कुंभ्याच्या पुरीला उचललं आणि तिला पाठवलं. बलात्कार केला पुरीवर. आबरू गेली म्हणून पोरगी तिने आत्महत्या केली. गावात आणि स्वराज्यामध्ये सगळीकडे वार्ता पसरली. पण एकही माणूस त्या पाटलाच्या विरोधात तक्रार द्यायला पुढे नाही. ही वार्ता हळूहळू हळूहळू मासाहेब जिजाऊंच्या कानावर गेली आणि कळालं जिजाऊ काय शोभा, हे स्वराज्यात काय होऊन चाललंय. जशी महाराजांच्या कानावर ही वार्ता गेली तसा सैनिकांना आदेश दिला आणि रांझाच्या पाटलाच्या मुसक्या बांधून दरबारात हजर करण्यात आला. आणि स्वराज्याच्या दरबारात उभा केल्यानंतर आई वडिलांकडनं खात्री केली आणि रांझाच्या पाटलाचा चौरंग केला. रांझाच्या पाटलाचे हातपाय तोडले गेले. ही वार्ता स्वराज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये गेली. गोरगरिबांचं रक्षण करणारा राजा आला. कशी गावागावातली महिला म्हटली नाही चालणार. जर माझ्या गरीब लेकीच्या रक्षणाचा बदला हा पाटलाच्या बाजूने घेतोय